नमस्कार, एनके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार। राज्यातील 190 बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। शिर्डी दिनांक 29। शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल। याच दृष्टिकोनातून राज्यातील 306 पैकी जवळपास 190 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येत आहे। तसेच शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वाढवण बंदर परिसरात तब्बल 1200 एकर जागेवर पॅरिसच्या धर्तीवर जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारण्याचा महत्वाकांक्षी संकल्प शासनाने केला असल्याची माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे दिली। कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भूमिपूजन व विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीव उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन विवेक कोल्हे, कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम आदी यावेळी उपस्थित होते। श्री रावल म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेत। शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याच्या उद्देशाने सौर कृषी पंप योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे। शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात असून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल हमी भावाने खरेदी करून शासनाने त्यांना मोठा दिलासा दिलाय। तसेच यासोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली जात आहे। तसेच यावेळी स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे व विवेक कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कोपरगाव बाजार समितीच्या शेतकरी भवनासाठी 1,73,00,000 रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिल्याचे साहेबराव रोहम यांनी प्रास्ताविकात सांगितले। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।